प्रामाणिकपणानंच नाशिकच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी मला सांगा, आपण एसी-बीसी आता 10% दिलेलं आरक्षण मागितलं होतं का? यांनी बळच दिलं. बरं दिलं तर दिलं, त्याची व्हॅलिडिटी दिली नाही. 3 राऊंडमध्येच व्हॅलिडिटी द्या म्हणतात, ती काय होत नाही. आता मी मागं लागलो म्हणून 6 महिने केलं. आपलं दुसरं म्हणणं होतं, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र निघालेत त्यांना 6 महिन्याची व्हॅलिडिटी द्या. त्यांनी त्यांनाही नाही दिली वाढून. यांनी आपल्यावरती न टिकणारं 10% आरक्षण दिलं, न टिकणारं, आणि EWS आपलं घातलं. आणि ते पसरायला लागलेत काय, जरांगे पाटलांमुळं किंवा या मराठ्यांच्या आंदोलनामुळं EWS आरक्षण गेलं. आम्ही घातलं का? आम्ही म्हणलं की EWS रद्द करा. तुम्हाला 10% कोण देश सांगितलं? तुम्ही नाही ती येईल खांदिता आणि परत म्हणता पाणी कसं काय लागलं नाही. खडकावर खांदल्यावर तुमच्या बापाला पाणी लागन का? तुम्हाला मागितलंच नाही, तुम्ही कसं काय देता? आणि आता म्हणतात ते आरक्षण आमच्यामुळे गेलं आणि आमच्या लेकराचं वाटोळं करायला लागले. हे मराठ्यांच्या लक्षात आलं की हे प्युअर खोटं बोलायला लागले. आणि हे सांगायला कोण आहे, समजून सांगायला? ते मुंबईचं नाही का ते मावशी, ती येडपट त्याचे, ते नाही, दुसरंच नाव आहे त्याचं काहीतरी. हा तेच माया विरोधात हे सगळे विधान परिषदेवर गेलेलेच आमदार बोलत आहेत. पटांगणातला बोलतच नाही. जेव्हा विधानसभेला उभा राहणार आहे ना, ते म्हणतो नको, त्याला बोललं की पडतच माणूस. कारण आता कसा कचकदा केला ना लोकसभेला, यांना अशी जिरली नाही यांची तेव्हापासून. तुम्हाला बी मानावं लागन, तुम्ही लय हुशार आहेत राव. मी नुसतं पाडा म्हणलो, तुम्ही राईटच पाडिलो. एक जण तर तुमचे इथलं तो बात नाही राहिलं. ते नुसतं म्हणत होतं मीडियात, मला वरून शब्द दिला खालून दिला. काय दिला रे खालून वरून शब्द तुला? गप्पा आणताय कामान धामाचे. याला कोण आहे एवढा, कोणचा नेता लागून गेला वरून खालून शब्द द्यायला? तेव्हा म्हणतो नाही नाही, मला तिकडून ठरलं होतं लोकसभा द्यायचं, वरून ठरला. तुला वरून देत नाही कोणी, खालून देत नाही. तो असाच मर आता मराठ्याच्या विरोधात गेला ना, असाच कार्यक्रम लागत असतो. चांगल्याच्या धुऱ्यावर झाल्यात मराठ्याच्या नादी लागणार. ज्याची कधी जागा पडत नाही ना, त्यांचा सुद्धा कार्यक्रम लावलाय मराठ्याने यावेळेस, त्यांचा सुद्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.